काय सांगितलं जरा त्यांना? कोण काय बोललं एवढं दंगा करायलाय? पण तो छोटा आहे. मग काय करूया? तू नाहीये का? काय करूया? छोटा तो व्हिडिओ बंद कर. कशाबद्दल करायची? तुम्ही एवढं बाहेरून दादागिरी करायला मग तुम्ही व्हिडिओ करायचा नाही? आमचं पुन्हा बघा किती स्वच्छ आहे. असू दे, आमच्या इकडे नाही रे स्वच्छ. हे सांगायला आलाय का तुम्ही आम्हाला? तिथं घाण होती म्हणून मी नेलं. तुम्हाला पण मी काय बोललो? बाथरूम पुढे एवढंच बोललो ना? नीट बोलायचं ना. तिकडं कुठं? आता यांना दीदी म्हणायचं काय? आम्ही काय म्हणायचं? एक कशी सेकंड काकू, ही बोलायचं? तुमची पण बोलायची पद्धत नाही. नाही, यांची पद्धत आहे, बाकीच्यांची पद्धत तुम्ही नाही. बोलले. तुम्ही आधी मला बोलले म्हणून मी बोलले. अरे पण तुम्हाला बाथरूमला करायला द्यायचं का तिथं? मग तुम्ही चांगलं का? सिविक सेन्स नावाची गोष्ट आहे काकू तुम्हाला. अहो पण सांगितलंच नाही त्यांना. त्यांना काय म्हणून सांगायला पाहिजे? एक सेकंड, आता एवढा हवा छोटा असू दे नाही तर मोठा असू दे. बघा तो कसं छोटा बोलताय. असू दे नाही तर मोठा असू दे. तुम्हाला बोलणं सेन्स बघा. पोलीस मला मी त्यांना पण सांगते. तिथं तू केली आहे चुकीचं आहे. सिरियसली काकू तुम्हाला हे वाटतं? व्हिडिओ करते तर बोला. कुणाला बोलू म्हणते? व्हिडिओ बोलवून होणार नाही काकू. तुम्हाला सुधारायला नको. तुम्हाला सिविक सेन्स नाही की तिथे समोर वॉशरूम आहे. अहो, खरं तुमच्यामुळे एवढं देश काय मागे पडलाय आमचा देश. जास्त तुम्ही तिथं केलं असतं ना. मग विचारायचं असतंय. पद्धत असते का नसते विचारायची? मग ती काय सांगितलं तुम्हाला? मग आमचं शहर येऊन घाण करायचं नाही इथं. तिथं घाण आहे म्हणजे सांगतो. तो आमचा प्रश्न आहे. तुम्ही इथं येऊन घाण करायचं नाही. घेऊन जावा की. हे बाय गं बस. हे बाय. तिकडं कुठं? कुठे म्हणजे वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे नव्हता म्हणून चाललोय तिकडं. छोटा आहे. तू हिला छोटं समजू नको. ही छोटी दिसते उभार तो. ही छोटी दिसते. ही छोटी समजू नको हिला. फक्त दिसायला छोटी आहे ही, पण हिचं काम एक नंबर आहे. एवढ्या वर्ष मला सांभाळायचं 27 वर्ष. ही छोटीवर जाऊ नकोस तू. उंचीवर जाऊ नको. व्हिडिओ कसं बंद करणार? व्हिडिओ बंद केलं तरी केक कसं कापायचं? ते शूटिंग कसं होणार? व्हिडिओ चालू राहणार. बघ तुला काय पाहिजे का नको बघतो. पुण्याचं काय सांगतीस? पूर्णवाला किती छान केक मिळतोय ना. लक्ष्मी बेकरीमध्ये एक नंबर केक मिळतोय माहितीये काय तुला? पण तो छोटा आहे. तुमच्या घरात नातू नाहीये का? पण तो छोटा आहे. मग काय करूया? तू नाहीये का? आमचं पुणे किती स्वच्छ आहे. पुणे आमचं पुन्हा बघा किती स्वच्छ आहे. असू दे, आमच्या तिकडं कुठं? इकडं म्हणजे कपडे शिवायला. पण तो छोटा आहे. मी छोट्या मुलांचे कपडे शिवते इथे. आणि त्याला तू इकडे. व्हिडिओ बंद कर. अगं व्हिडिओ कशाला बंद करू? व्हिडिओ बंद केला लोकांना कळणार आहे का? तिकडं कुठं? ते नवीन साड्या आणायला सेल चालू झालेत ना म्हणून. असू दे, आमच्या कसं आहे ना, आमचं सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये असंच असतं. आणि पैसे पण तो तेरे बस की बात नाही. चल निकल. तिकडं कुठं? इकडं कुठं म्हणजे? भांडी घासायला. पण तो छोटा आहे. असू दे की तो छोटा. त्याला कुठे भांडी घासायचं? भांडी तर मीच घासणार आहे. व्हिडिओ नाही बनवला तर घरच्यांना कसं समजेल मी भांडी घासले, मी कामं गेली म्हणून बनवते. 3 दिवस कोकणात. नाहीतर मोठा असू दे. कोण आहे छोटा? होईल मग मोठा. तर आज मी त्या फावड्यावाल्या काकींचा व्हिडिओ बघितला. त्यांनी फिरायला आलतेत भवानी मंडपच्या इथं आणि त्यांच्या मुलग्याला सू आल्यावर त्यांनी सांगितलं की इथंच करायला. मग नंतर कोल्हापूरची जनता आली की असं करू नका त्यांनी सांगायला. तर म्हणते की अहो तो लहान मुलगा आहे, लहान मुलगा आहे, तो लहान आहे मग काय तो सरबत सोडतोय काय? आणि म्हणते पुणे आमचं स्वच्छ आहे. मग मुतवाली इथं आणतेस काय? आधी तिकडून जाऊया. तिकडं कुठं? तिकडं म्हणजे राईडला चाललोय पन्हाळ्याला. बारक्या येणार काय? पण तो छोटा आहे. छोटा म्हणजे काय? त्याला गाडी चालवायची धरा आम्ही मागं बसतो. तू एवढा काय शी? मग काय करूया? तू नाहीये का? आधी लग्न ठरणार तू नात्या विचारलं सोय गाडीला घेऊन झालं हो. आमचं पुन्हा बघा किती स्वच्छ आहे. तू जरा डोक्यावर विकार पडलीस काय? मी गाडीबद्दल बोलाली. पुणे स्वच्छ आहे. तू इकडे आलीस ना म्हणूनच पुणे स्वच्छ झाली. आता तू गेलीस ना परत घाण होईल. जेसीबी छोटा बरं बाबा व्हिडिओ बंद करतो. तू तेवढं तुझं तोंड बंद कर. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल ना एकदा बघता व्हिडिओ पहा. पण तो छोटा आहे. मग काय करूया? तू नाहीये का? काय करूया? व्हिडिओ बंद कर. कशाबद्दल करायची?
तुम्ही एवढं बाहेर येऊन दादागिरी करायला मग तुम्ही व्हिडिओ करायचा नाही. आमचं पुणे तुम्ही जावा. स्वच्छ आहे. असू दे, आमच्या इथं नाही ना स्वच्छ. हे सांगायला आलाय का तुम्ही आम्हाला? दहा नोटी म्हणून मी नाही तुला पण मी काय बोललो, बाथरूम पुढे एवढंच बोललो नाही. बोलायचं ना. खरं सांगू का फक्त आहे ना एका वाक्यात अख्खा विषय मिटला असता. या ताई तो आहे ना लहान आहे, त्याला कंट्रोलच नाही झालं बरं का, म्हणून तिथं नेलं. सॉरी. एवढं जरी बोललं असते ना तरी अक्षरशः ताई तुम्हाला काय म्हणजे काहीच बोलली नसती. कारण कोल्हापूरची माणसं कशी आहेत ना हे मला चांगलं माहिती आहे. मी 2-3 महिने तिथं राहिलेलो आहे. पण आपल्याला काय, आपल्याला आपला तोरा सोडायचा नाही. आपण पुण्यातले म्हणजे पुण्यात म्हणजे काय बादशाह आहे का आपण? नाही अरे, पुन्हा काय आपलं लय स्वच्छ आहे असं पण माग नाही. आणि ते लयच गाणे, एवढंच गाणे तर कशाला गेली बरं तू तिथं कोल्हापूरला? त्यांनी तुला आमंत्रण दिलं का की या आमच्या कोल्हापुरात? तिथं जाऊन म्हणायचं तुमचा कोल्हापूर बघा किती घाणे, आमचं पुणे किती चांगलं आहे. तसं नाहीये, सगळीकडेच गाणे. आपण काय लय स्वच्छ दुसऱ्या तांदळाचे नाहीये. कसं आहे, तिथं आपलं चुकलंय ना तिथं आपण माफी मागायला शिका. एका वाक्यात जिथं विषय मिळतोय ना तिथं आपला फक्त अहंकार आपल्याला नडतोय. जर कोणाची खरं सांगू का कोल्हापूरकरांची जर कोणाची मन दुखावले असेल त्या पुण्याच्या बाईवरून सर्वांच्या पुण्याच्या वतीनं आहे ना मी तुमची माफी मागतो. धन्यवाद.